सत्य घटना आपल्या महाराष्ट्रातील असून ही घटना म्हणजे एक खेडेगावातली. गाव तसं चांगलं सरळ स्वभावाचं. त्या गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती, मजुरी आणि छोटे उद्योग होते. त्या गावात एक कुटुंब राहत होतं, की जे असं कुटुंब होतं त्यांचा विवाह होऊन 10 वर्ष झालेली होती, पण त्यांना कोणतंही लेकरू झालेलं नव्हतं. आता लेकरं न झाल्याच्या कारणावर त्यांच्यात नेहमी वाद व्हायचा, विवाद व्हायचा. पुन्हा सकाळी एकमेकाची माफी मागून पुन्हा सरळ चालायचं. पण एके दिवशी ते 2 जोडपं डॉक्टरांकडे जातात. डॉक्टरांकडे विविध तपासण्या करतात आणि त्यात एक असा रिपोर्ट येतो आणि तो रिपोर्ट ऐकून बायको असा काही निर्णय घेते. निर्णय ऐकल्यानंतर तो माझा नात्यावर विश्वास बसणार नाही. असं काही ती बाई निर्णय घेते आणि तिच्या संसाराची कशी राखरांगोळी होते, ह्या विषयावर आपल्याला सविस्तर असं त्यासाठी तुम्हाला हे कळण्यासाठी, पूर्ण कथा कळण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. याच्यासाठी आपल्याला जायचंय जळगाव जिल्ह्यातील धरणगाव गावात. एक खेडे जसं असतं तसं गाव होतं. त्या गावामधली सुरेश हा नावाचा एक इसम राहत होता. आता त्याचं लग्न झालं. याला काय झालं, याला कविता म्हणून एक बायको भेटली. दोघा जणांचा छान मस्त संसाराचे पहिले 2-3 वर्ष चांगले गेले, गुण्यागोविंदाने गेले. त्याच्यानंतर सुरेश आणि कवितामध्ये खटके उडायला लागले. त्यांना की लेकरं होत नसे. सुरेश म्हणायचा तुझ्यात दोष आहे, कविता म्हणायची माझ्यात दोष नाही. आता एकमेकात हे भांडणं व्हायची, रात्री व्हायची, पुन्हा माफी मागायची, पुन्हा संसाराचा गाडा सुरळीत चालायचा. सुरेश उठायचा, आपल्या किराणा दुकानात जायचा. ती पण आपल्या घरकामात व्यस्त राहायची. पुन्हा शेती होती, शेतात कामाला जायची. असं करत करत त्यांचे दिवस पुढे पुढे लोटत चालले. असेच करता करता त्यांच्या 10 वर्ष झाली. त्यांना असं वाटायचं पुढच्या वर्षी होईल, पुन्हा पुढच्या वर्षी होईल. असं करत करत 10 वर्ष झाली. 10 वर्षानंतर त्यांनी असं ठरवलं, की आपल्याला एकदा डॉक्टरकडे जाऊन चेक करायचं. आता कविता ऐकायला तयार नाही. चेक करून घेऊ म्हणे. जर माझ्यात दोष असेल तर तुम्ही दुसरं लग्न करा आणि त्याच्यातून इलाज असतो भरपूर. त्याच्यामुळे ते गेले आणि ज्या डॉक्टरांनी रिपोर्ट चाचण्या केल्या त्यांच्या आणि त्यांना 4-5 दिवसांनी बोलवलं आणि त्यांना सांगितलं, की तुम्ही शांततेने ऐकून घ्या. आणि नंतर डॉक्टरांनी सांगितलं, की सुरेश हा तुझ्यात दोष आहे. कारण की तू लेकराचा बाप बनू शकत नाही. कारण की तुझे जे शुक्रजंतू आहे, ते पूर्णतः शुक्राणू हे पूर्णतः मूर्त आहे. म्हणजे इजॅक्युलेशन होतं, पण ते शुक्राणू नसून ते निव्वळ पाणी आहे. कारण त्याच्यात शुक्राणू नाही. आता शुक्राणूची संख्या कितकी असते मित्रांनो, ते सुईच्या टोकावर मावून त्याच्यात हजारो असतात आणि त्याच्यातून फक्त एकच काम असतं. पण ते मूर्त म्हणल्यानंतर ते काही कामाचेच नाही ना. त्याच्यामुळं त्याला सांगितलं. आता त्याच्या मनावर आभाळ कोसळलं. सगळं तिच्या मनावर पण आभाळ कोसळलं. आता याच्यातून एक इलाज होता, पण यांनी इलाज केला का नाही. आता या कवितानं काय ठरवलं, तर आपण एखादं दत्तक घेऊ. आता दत्तक घ्यायची गरज नाही, कारण की टेस्ट ट्यूब बेबी आलेली आहे. म्हणजे दुसऱ्या पुरुषाचं वीर्य एका याच्यात देऊन ते एखाद्या स्त्रीच्या योनीमार्गात सोडलं डॉक्टरांच्या मार्फत, तरी ते गर्भधारणा म्हणजे कृत्रिम गर्भधारणा होती. म्हणजे जसं आपण गाईला, म्हशीला जसे रेतन करतो गाई आणि म्हशीमध्ये म्हणजे लागण करतो, त्या पद्धतीचं ते बाईला पण तसंच रेतन केलं जातं. पण यांनी तो इलाज घ्यायच्या ऐवजी आता हिनं काय केलं, त्याच्यानंतर उन्हाळा आला. म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात मार्च म्हणजे 2025 आता 12वी झालेला भासा मामाच्या गावाला आला धरणगावला. आता आल्यानंतर घरी थांबला. 1-2 दिवस थांबला. त्यानं बघितलं भासा मोठा झालाय, वयात आलाय. 19-20 तरुणी, त्याच्यानंतर नेमके केस फुटलेत. आता ते एका दाढीला मिरशीला केस नेमके यायला लागतात मुलांची 12वी झाल्यानंतर. आता तसा मुलगा, आता तो कसं आहे मामी मामी करायचा आणि घरात राहायचा. आता त्याला काही त्याच्या मनात काही काम नव्हतं. वासना भरकत नव्हती. मग कविता काय करायची, मुद्दाम त्याच्यासमोर अंघोळ केल्यानंतर मुद्दाम त्याच्यासमोर ब्लाऊज घालायची. पुन्हा पेटिकोटवर जायची. त्याच्यानंतर त्याच्यासमोर साडी घालायची. असे काही करायची, की तो उत्तेजित होईल, तो लक्ष बघेल. आता तो काय करायचा, बघायचा आणि लाजायचा, बघायचा आणि लाजायचा. पण एक दिवस काय केलं, कविताने पुढाकार घेतला आणि भाषेला मिठी मारली. मिठी मारल्यानंतर तो बावरला, कावरला, घाबरला, की मामी काय करताय तुम्ही? मग तिने सांगितलं, तुझा मामा हा किराणा दुकानात जाईल, आपल्या मदत कोणीच नाही आणि तू आता माझ्या शरीराची भूक मिटव. त्यावेळेस आता त्यानं काय केलं, मग थोडा टाइम गेल्यानंतर पुन्हा ते फ्रेश झाले. त्यांच्यात रंगारंग कार्यक्रम झाला, विना कपड्याचा झाला.
सगळे कापड फाडल्या गेले. पूर्ण कापड झाली. कारण की 18-19 तरुण खूप मस्त जमीन अशी नांगरून पांघरून काढली. उलटी-पालटी जमीन झाली. तर जमीन शांत झाली. फवारा जमिनीवर पाडला गेला. जमिनीची आग शांत झाली. आता तिला असं वाटायचं, की आपण भाषा पण करून घेऊ आणि नंतर आपल्या नवऱ्याला असं सांगू, की मी दवाखान्यात जाऊन म्हणजे कृत्रिमरित्या म्हणजे त्याला टेस्ट ट्यूब बेबी म्हणते, हे करून घेऊ. पण त्याचं काय जसा विचार केला मित्रांनो, तसं होत नसतं. ते उलटच होत असतं. आता याच्यातून काय करायचं? ते 15 दिवस थांबला. 15 दिवसानंतर पुन्हा गेला. आता घरी गेल्यानंतर मामी काय करायची, त्याला कॉल करायची. म्हणायची, "तुझ्याशिवाय मला करमत नाही, येतो." येतो. आता हा 2-3 दिवसांनी गाव जवळच असल्यामुळे 2-3 दिवसानंतर पुन्हा तो यायचा. पुन्हा कार्यक्रम व्हायचा. पण कसं असतं, माझं डोळे लावून दूध पिती. तर तिला असं वाटतं मला कोणी बघत नाही. पण गावच्या लोकांच्या नजरा या खिळलेल्या असतात. आणि त्यांनी बघितलं. आता याला काही वाटलं नाही. कारण सुरेशला काय वाटणार भाषा रोहितवर काही वाटणार नाही त्याला. कारण तो भाषाच होता. त्याच्यामुळे काही नाही. पण बघणारे लोकं त्यांनी बघितलं आणि सुरेशच्या कानावर घातलं. तुझा भाषा नेहमी 3-3, 4-4 दिवसानंतर काय येतोय? तू दुकानावर गेल्यानंतर येतो. पुन्हा तो दुकानातून यायच्या अगोदर तो पुन्हा त्याच्या घरी चालला जातो. नेमकं काय आहे? तू एकदा लक्ष ठेव. आणि एक दिवस असाच तो सकाळी 7:00ला सांगतो, "मी आता दुकानावर चाललो आणि दिवसभर मी काही येणार नाही." हाच घराच्या पाठीमागे दुकान न उघडता घराच्या मागे लपून बसतो. त्यावेळेस बघतो की भासा आला. भासा आल्यानंतर घरात आला. घरात आल्यानंतर 10च्या टायमाला घरात आला. घरात आल्यानंतर घराचं कावड लावलं गेलं. एकमेकाचे कापड काढले गेले. एकमेकाच्या मिठीत मामी आणि भासा हे विसावले गेले. त्याचे चुंबनाचा वर्षाव बघितला. हा खिडकीतून बघत होता. पुरुष पण शांत राहिला. घरात काही झालं असं काही कळू दिलं नाही. असेच काही दिवस गेले. त्याच्यानंतर काय झालं, कविताला काही दिवस गेले. दिवस गेल्यानंतर कविताला सांगण्यात त्या दिवशी भासा घरी आलेला होता. तो दिवस होता जूनचा 2025. त्या दिवशी तो घरी आला. त्या दिवशी त्यांचा रंगारंग कार्यक्रम झाला. मामा बाहेरून आला. एक पिशवीत त्यानं गोड पदार्थ आणला आणि सांगितलं, "आज मला खूप दिवसानंतर वेळ मिळालाय. आपण सगळेजण एक साथ जेवू आणि तू आज काही तुझ्या घरी जाऊ नको, इथंच थांब." त्यावेळेस ते घरी थांबला आणि ज्यावेळेस त्यांनी सर्वांना पेढा-बिढा खाऊ घातला, सगळे आपापल्या रूममध्ये जाऊन झोपले. भासा बाहेरच्या हॉलमध्ये झोपला. मामा शांतपणे उठला. त्याच्या मनात असा कुठेही राग दिसत नव्हता, आतापर्यंत दिसत नव्हता. पण त्या दिवशी त्याची सर्व सीमा हद्द झाली. कारण की त्यानं थंड दिमाखानं फक्त कांड करायचं ठरवलं आणि त्यावेळेस तो उठला. उठल्यानंतर भाष्यावर त्यानं सपासप वार केले. रात्री 1च्या टायमाला किरकाळ्या उठल्या. ते आवाज ऐकून कविता जागी झाली. बघती नवरा मारून राहिला आणि आपला भासा, आपला प्रियकर, आपला यार मरून पडलाय आणि आता तो आपल्याला मारतोय की काय या धडपडीत ती पुन्हा दुसऱ्या घरात गेली. आतून दरवाजा लावून घेतला आणि दिवस उगवण्याची वाट बघत होती. त्यावेळेस दिवस निघाला. त्यावेळेस लोकं आली. लोकांनी दांगडू केला. कल्लोळ झाला. त्याच्यानंतर पोलिसवाल्यांना कळवण्यात आलं. पोलिसवाले आले. बॉडीचा पंचनामा केला आणि ज्यावेळेस यांना अटक करण्यात आली सुरेशला आणि कविताला, त्यावेळेस कविताचं बयान आणि सुरेशचं बयान घेतलं. त्यावेळेस सर्व गावातल्या लोकांना कळालं, की मामी भाषेत जे अनैतिक संबंध होते. म्हणजे नात्यानं भाषा आणि मामी म्हणजे तुम्ही विचार करा, माहेलेकराचं नातं असतं. काय ते पोरगं किती वयाचं, त्याच्यापेक्षा 10-15 वर्षांनी मोठी असलेली मामी म्हणजे वासनेचा खेळ किती खतरनाक आहे. तर त्याच्यापेक्षा तुम्ही इतका वासनेचा खेळ खेळण्यापेक्षा कमीत कमी दवाखान्यात जाऊन जर टेस्ट ट्यूब बेबी केली असती, तर कोणाची हत्या झाली नसती, वासनेचा खेळ झाला नसता आणि दोघं पण सुखरूप जगले असते. 2 संसार इथं उद्ध्वस्त झाले. एक भाषेचा संसार उद्ध्वस्त झाला आणि एक मामाचा पण संसार उद्ध्वस्त झाला. जर का त्यांनी वेळेवरच चांगला निर्णय घेतला असता, तिथं कोणीही बदनाम झालं नसतं. आणि त्याच्यानंतर दोन्ही पण संसार, 2 घरं हे उद्ध्वस्त झाले नसते. पण एका कविताच्या निर्णयामुळं किती हालाखीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्याच्यासाठी आपल्या स्टोरीतून फक्त एवढं सांगणे, तुम्हाला की जी कोणती घटना क्राईम घडतोय, हिच्या मागलं एक रिझन काढायचं आणि याच्यातून कसं वाचल्या जाईल किंवा याच्या मागे काय दडलेलं असतं. म्हणजे असं झाल्यानं असं होऊ शकतं, कशानं काय होऊ शकतं, हे आज सांगून, हे ऐकून आपल्या जीवनात त्याचा सकारात्मक निर्णय घ्यायचा, एवढंच आपल्या स्टोरीतून घ्यायचं असतंय. कारण की कहाणी कशी घडली असं नसतं वागायचं. हे असं घडू नये आपल्या आयुष्यात म्हणून आपण सतर्क राहायचं, सावध राहायचं.
कारण की कधी पण एवढं एक लक्षात ठेवायचं, अनैतिक संबंधाचा शेवट हा वाईटच होत असतो, वाईटच होत असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.